पवारांनी आधीच अंदाज घेतला, ठाकरे जड जाणार आधीच ओळखलं। दोन्ही ठाकरे एकत्र, महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही। थोडक्यात आम्ही तुमच्या सोबतच सांगितलं। पवारांना राज चालणार का? पवारांनीच उत्तर दिलं, राज ठाकरेंची ताकद कधीही उजवीच। हालचालींचा अंदाज घ्या, पवार पुन्हा ट्रॅकवर येऊन डाव खेळतात। नेमकं घडलंय का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बोलणी सुरू आहे। दोन्ही भाऊ कधीही एकत्र येतील, यथा कदाचित दोन्ही भावांचा दसरा मेळावा एकत्र दिसेल। राजकीय हालचालीच्या गोटातील अंदाज घेतला तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अस्वस्थ तर आहेतच, मात्र महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा अस्वस्थ आहे। जर राज ठाकरे म्हणतात त्या पद्धतीने जर अशा चर्चा समोर आल्यात की राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना ऑफरच अशी आहे की तुम्ही पवार आणि काँग्रेसला सोडा आणि मगच आपण युती करूया, जर या चर्चांमध्ये जर दम असेल तर पवारांना तीच भीती सतावतीये जी भविष्यातील त्यांच्या राजकारणाला सुद्धा कलाटणी देणारी ठरू शकते। उद्धव ठाकरे एकत्र येण्याने सर्वात जास्त फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला झाला। त्यांचा सोबत येण्याचा फायदा मात्र उद्धव ठाकरेंना झालेला नाहीये। पवारांना जाणून बुजून ही गोष्ट माहिती आहे की शिवसेनेची जर ताकद मुंबईत आहे आणि महाविकास आघाडी म्हणून जर लढायचं ठरलं तर थोडाफार प्रमाणावरती शरद पवारांना सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये वाटा मिळू शकतो। मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याने आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाहीये असं सांगणं पवारांना आधीच सोयीस्कर वाटलंय। या मुद्द्यानिशी सगळं काय घडलंय ते समजून घेऊयात। नुकताच शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर भाष्य केलंय। मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र निवडणुका लढतील अशी चर्चा आणि तसे संकेतही शरद पवारांनी दिलेत। फक्त हेच नाही तर अनेक वर्षांनंतर दोघा भावांचे मनोमिलन होताना अख्ख्या राज्यानं बघितलंय। अनेक वर्षांनंतर राज ठाकरे यांच्या घरच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे संपूर्ण परिवारासह पोहोचले। दोघा भावांना एकाच मंचावर पाहून शिवसैनिकांचे मन भरून आले। शेवटी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असल्याने बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय। आता शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलंय। पवारांनी म्हटलंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल, महाविकास आघाडीवर याचा काहीही परिणाम होणार नाही। दोघांचीही मुंबईत ताकद आहे, त्याचा आम्हाला फायदा होईल। आगामी काळातील महापालिकेच्या निवडणुका मनसे आणि उबाटा गट एकत्र लढण्याची दाट शक्यता आहे। दोघे भाऊ एकत्र येऊन आपापल्या पक्षाची ताकद दाखवतील। यामुळे आता स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळं समीकरण बघायला मिळेल। शरद पवारांनी असं म्हटल्यानंतर शरद पवारांचं जुनं स्टेटमेंट आठवलं। ज्यावेळी दोन्ही ठाकरे एकत्र आले तर काय परिणाम होईल असं विचारल्यानंतर शरद पवारांनी म्हटलं होतं की एका राज ठाकरेंच्या सभेला फक्त लोकांची गर्दी जमते, मात्र गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होत नाही। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या सभेला गर्दीही जमते आणि त्याचं रूपांतर मतातही होतं। मधल्या काळामध्ये शरद पवारांनी विधान असं केल्याच्या बातम्या प्रदर्शित झाल्या होत्या। मग अचानक पवारांनी आपली भूमिका कशी बदलली असा प्रश्न तयार झाला। जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणारच असतील आणि आता तशा राजकीय हालचालीही दिसत आहेत, ते लक्षात घेऊन पवारांना सुद्धा पुढचं राजकीय भविष्य आपलं सेक्युअर ठेवण्यासाठी किंवा पक्षाला ताकद देण्यासाठी उद्धव ठाकरेंची गरज आहेच आहे। आणि त्यातल्या त्यात राज ठाकरे जर सोबत येणार असतील तर एकदा हा प्रयोग करून पाहायलाच पाहिजे की नेमकं त्याची गणितं मुंबईमध्ये कशी बसतात। आता तुम्हाला काय वाटतंय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याने खरा झटका हा शरद पवारांनाही बसणार आहे का? राज ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस सोबत असताना उद्धव ठाकरेंसोबत युती करतील का? की या पलीकडे जाऊन फडणवीसांसोबतच्या होणाऱ्या राज ठाकरेंच्या भेटी, शिंदेसोबतच्या होणाऱ्या राज ठाकरेंच्या भेटी, सगळ्या गोष्टींमध्ये अटी, शर्ती आणि ट्विस्ट बाकी असणार आहे का? कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा। जय महाराष्ट्र।